माहित नाही आता काय बिग बॉसची स्ट्रॅटेजी आहे. बिग बॉसची स्वतःची स्ट्रॅटेजी काय आहे, की हा शो अजून त्याला टी-आर-पी मिळावं किंवा आता जर तुम्ही प्रोमो बघितला असेल, तर प्रोमोमध्ये देखील असं अनाउन्स करण्यात आलं बिग बॉसकडनं, की हा जो सीझन आहे आत्ताचा, ह्या वर्षीचा जो सीझन आहे, तो सगळ्यात हिट सीझन आहे. म्हणजे अ, सगळ्यात गाजलेला हा सीझन आहे आजचा. हे तिकडे बिग बॉसने सांगितलं. त्यामुळे मला मला असं वाटतं, की ह्याच्यापुढे पण टी-आर-पी कायम असावा. कारण की ह्या सीझनला सगळ्यात जास्त टी-आर-पी मिळालाय बहुतेक. त्यामुळे कसं बिग बॉस मेंटेन करणार आहेत आणि बिग बॉसची काय स्ट्रॅटेजी असणार आहे, मेकर्सची काय स्ट्रॅटेजी असणार आहे, की बिग बॉस ह्या शोला अजून टीआरपी वाढत राहावा आणि ह्याच्यापुढे ते कुठले वाईल्ड कार्ड एंट्री आणणार आहेत घरामध्ये. निकी जाताना एक गोष्ट बोलून गेली, की "अरबाज, मी तुझी आठवण काढणार आहे खूप, मी तुझी वाट बघणार आहे तिकडे, मी तुझी वाट बघेन ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून." तर मला तरी ती गोष्ट थोडी म्हणजे अवघड वाटतेय पचवण्यासाठी, की अरबाज हा वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून येईल. पण बघूया आपण काय होतंय पुढे ते. मी कमेंट